हिंदी साहित्याला एक नवीन भान देण्याचं काम देखील संत नामदेवांनी केलं। त्यांनी हिंदीमध्ये आणि पंजाबीमध्ये देखील अभंग लिहिले। ब्रजभाषा, शौरसेनी भाषा अशा अनेक भाषा या त्यांना अवगत होत्या। आणि भाषा हे संवादाचं माध्यम आहे, ते विवादाचं माध्यम नाही, हे सांगणारे संत नामदेव महाराज या ठिकाणी होते। हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। भाषा ही मैत्री आणि बंधुत्वाचा धागा आहे, हे त्यांनी जाणून घेतलं होतं। आणि म्हणूनच गुरुग्रंथ साहिब, ज्या गुरुग्रंथ साहिबला संपूर्ण आमचा शीख समाज आपला ईश्वर मानतो, किंवा गुरूंनी सांगितलं की जर तुम्हाला आराधना करायची आहे, जर तुम्हाला त्या ठिकाणी पठण करायचं आहे, तर ते गुरुग्रंथ साहिबचं करा। जो गुरुग्रंथ साहिब आमच्या शीख धर्मामध्ये सर्वोच्च स्थानी बसलेला आहे, त्या गुरुग्रंथ साहिब मध्ये देखील 61 पद ही संत नामदेवांच्या वाणीतनं आणि लेखणीतनं आलेली आहे। आणि नारायण आणि नामदेव एकच अशा प्रकारचं या शीख परंपरेत त्या ठिकाणी मानलं जातं। आणि म्हणूनच 2015ला जेव्हा घुमानला साहित्य संमेलन झालं पंजाबमध्ये आणि आम्ही तिथे गेलो, त्यावेळी पंजाबच्या घुमानमध्ये देखील आपल्या संत नामदेव महाराजांबद्दल त्या ठिकाणच्या लोकांमध्ये जो काही आदर पाहायला मिळाला, निश्चितपणे आमची छाती देखील त्या ठिकाणी मोठी झाली। आणि कशा प्रकारे हा विचार वैश्विक झालाय हे आपण सगळ्यांनी बघितलं। गुरु गोविंद सिंग, संत कबीर हे संत नामदेवांचा उल्लेख अत्यंत आदराने करतात। मीराबाई, नरसिंह मेहता यांच्या काव्यात देखील आपल्याला नामदेव महाराजांचे शब्द मिळतात, त्यांचे वाक्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांचे विचार आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं आपला विचार वैश्विक करणारे हे नामदेव महाराज होते। आणि भारतातल्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळ्या भागाला जोडणारे आपले नामदेव महाराज या ठिकाणी होते। खरं म्हणजे त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी जो पारंपरिक आपला व्यवसाय आहे शिंपी, तो व्यवसाय करावा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।